तर जय हिंद मित्रांनो, आपल्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर आज होता 15 जुलै आणि आज होता आमच्या पिल्लूचा बड्डे. तर पिल्लूच्या बड्डेसाठी आम्ही आलो होतो केकची ऑर्डर द्यायला 2 किलोमध्ये जितूभाऊच्या दुकानामध्ये. तर जितूभाऊ आम्हाला वेगवेगळे थीम दाखवत होते 2 किलोमध्ये केकचे. तर आम्ही फायनली एक थीम केकची चॉईस केली आणि ऑर्डर दिली. त्याच्यानंतर स्वप्नीलला आणलं होतं मी सोबत, त्याची गाडी होती, कारण माझ्याकडे गाडी नव्हती म्हणून स्वप्नीलला मी सोबत घेऊन आलो होतो. तर त्याला गाडीची करायची होती सर्व्हिसिंग. तर त्याची गाडी आम्ही सर्व्हिसिंगला लावली, त्याची गाडी सर्व्हिसिंग वगैरे केली आणि त्याच्यानंतर आम्ही केक वगैरे घेतला संध्याकाळी 6 वाजेला आणि घरी आलो. तर इकडे बघू शकता, हा केक होता रसमलाई केक, रसमलाई फ्लेवरमध्ये केक होता. आणि पिल्लूचं बड्डे सेलिब्रेशन इकडे चालू झालं होतं आणि त्याला पहिलेच त्याच्या माईनं ओवाळलं, म्हणजे आमच्या मामीने ओवाळलं आणि त्याला दिले होते पैसे, दिले होते त्याच्यात, पण तो त्याने पैसे काही घेतले नाही आणि एका साईडला ठेवून दिले. तर इकडे नंतर अक्काने ओवाळलं त्याला, बघू शकता. आणि अक्काने ओवाळल्याच्या नंतर अनुदीने ओवाळलं आमच्या, आणि पिल्लू नंतर क्लॅप करत होता, म्हणजे टाळ्या वाजवत होता. इकडे बघू शकता बड्डेला कोण कोण आलं होतं. दीदी आली होती, दीदीचे घरचे आले होते, दाजी आले होते, दाजीची आई, आप्पा, इकडे मामा आहेत, इकडे पप्पा आहेत, सर्वजण सगळे बसले होते. आणि इकडे ही होती पिल्लूची फ्रेंड चिमणी, आमच्या घरापुढंच राहते. आणि त्यानंतर ओवाळल्याच्यानंतर पिल्लूने, अन्नू दीदीने, कबीरने, तिघांनी केक वगैरे कटिंग केला. बघू शकता केक वगैरे कटिंग करणं चालू होता आणि त्याच्यानंतर तिघांनी केक कटिंग केला. आणि केक कटिंग करायला जो चाकू होता तो होता लाकडी चाकू होता, त्याच्याने त्याने काही व्यवस्थित कापल्या जात नव्हता आणि आईस केक काय एवढ्या व्यवस्थित कापल्या जात नाही. त्याच्यानंतर अनुदिदीने आणि कबीरने पिल्लूला केक खाऊ घातला. बघू शकता दोघांनाही पिल्लूला केक भरवला होता. तर ठीक आहे मित्रांनो, आमच्या पिल्लूचा बर्थडेचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.